नवरात्रात इथली ज्योत घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात लोक नेतेत का नाही? नेतेत का नाही? पूर्ण महाराष्ट्रात ही भवानी ज्योत म्हणून नेली जाते. तिला मान आहे, सन्मान आहे. आणि निवडणूक आयोगानं तीच मशाल आपल्याला चिन्ह म्हणून दिलंय. आणि इथला आमदार असणाऱ्याचा पोरगा, ज्याचा बाप तुळजापूरचा आमदार आहे, ती काय म्हणते ह्या मशालीला? आईस्क्रीमचा कोण? त्याला म्हणावं एकदा तोंडात घेऊन बघ. तुला कळल भवानी ज्योत गार लागती का गरम लागती? ही मशाल आहे, मशाल. आणि तुम्हाला सांगतो, ही जी सभा आहे का, ही सभाची एवढी मोठी सभा एका पण नगर परिषदेच्या प्रचाराच्या सभेत झाली नाही. एवढी मोठी सभा आहे ही. पुढच्या नाहीता माणसं कुठं बसले? खाली. ज्यांनी काल रात्री सभा घेतली त्याला एकदा येऊन बघ म्हणाव. 3 तारखेचा निकाल दिसतोय इथं सगळा. फक्त हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. यांची निशाणी का आहे? कितव्या नंबरला आहे बघा. आकडा शुभ आहे. आई तुळजाभवानी आदिशक्ती आहे. महाराष्ट्रातलं 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ. आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारी ही भूमी. इतकी पवित्र भूमी असणारे आपल्या तुळजापूर. आज या तुळजापूरची निवडणूक आहे. ही निवडणूक फक्त तुळजापूरची नाही, नगराध्यक्ष निवडण्याची नाही. भगिनीनो, ही निवडणूक जी आहे ती आम्ही तुळजापूरकर स्वाभिमानी आहेत का स्वाभिमानी नाहीत ही सिद्ध करणारी ही निवडणूक आहे. मी म्हणचाल असं का? लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून 6 महिन्याआधी मी इथं आलो. गणपतीच्या आरती करायला आलो तुम्ही. आणि गणपतीच्या आरत्या करायला आल्यावर माझ्या माता भगिनी मला स्वतः म्हणल्या की दादा ही काय चाललंय? ज्या ड्रग्सचं व्यसन आम्ही मुंबई, अमेरिका अशा मोठ्या मोठ्या शहरात जागतिक पातळीवर ऐकत होतो, ते ड्रग्सचं व्यसन जर ह्या तुळजापुरात येत असेल तर दादा ह्याच्यावर चाप लावणं आपली जबाबदारी आहे. माझं भाषण आधी आहे, रेकॉर्डवर आहे. मी त्यावेळेस बोललो. आणि इथं बसलेल्या सगळ्या भगिनींना मला विचारायचंय, ओम राजे कसा आहे ही कुणाला सांगायची गरज आहे का? माझं सर्टिफिकेट द्यायची गरज आहे का? मी योगा करतो, प्राणायाम करतो, रनिंग करतो, सायकलिंग करतो. आणि 24 तास मधला 24 तास वेळ माझ्या सामान्य माणसासाठी कसा खर्च होईल हा प्रयत्नही करतो. माता भगिनींनी सांगितलं हे ड्रग्सचं व्यसन. बांधवानो, ह्याच व्यसनाची कल्पना त्यांनाही दिली गेली. मी आज सकाळी बघत होतो एक भाषण.